शिरवळ येथे धुबधुबी तलावात उजनीचे पाणी सोडण्यासाठी गौरीशंकर बिराजदार यांचे आमरण उपोषण 6व्या दिवशीही सुरूच असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथील धुबधुबी तलावात उजनी धरणाचे पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने सुरू असलेले गौरीशंकर बिराजदार यांचे आमरण उपोषण शनिवारी 6व्या दिवशीही सुरूच आहे। प्रशासनाकडून या गंभीर मागणीकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। उपोषणस्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत असून शिरवळ आणि परिसरातील शेतीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे। धुबधुबी तलावात उजनीचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती। लोकप्रतिनिधी व प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर गौरीशंकर बिराजदार यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला। शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून धुबधुबी तलावात उजनीचे पाणी सोडल्यास शिरवळसह आजूबाजूच्या अनेक गावातील शेतीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे। तसेच येणाऱ्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चारा पाण्याची टंचाई दूर होऊन ग्रामस्थांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई मिटण्यासही मोठी मदत होईल अशी अपेक्षा आंदोलक आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। ठोस निर्णयाशिवाय मागे न हटण्याचा निर्धार यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केला आहे। जोपर्यंत प्रशासनाकडून उजनीचे पाणी सोडण्याबाबत ठोस लेखी निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा ठाम निर्णय यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला। 6 दिवस उलटूनही प्रशासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची हालचाल नसून हालचाल संथ असल्याने शिरवळ पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी लोकांचा ओघ वाढू लागला आहे। आज 15 तारीख आहे। 6 दिवस उपोषण करत आहेत आणि त्या उपोषणाच्या स्थळी आज या ठिकाणी आपल्या शिरवळ मठाचे मठाधीश परमपूज्य सोमनिंग महाराज, संजवाडचे महाराज आणि औदचे महाराज या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे। खरोखरच त्यांची प्रकृती खूपच खालावलेली आहे। त्यांना नीट बसता येत नाही, खूपच त्यांना त्रास होत आहे। त्यासाठी प्रशासनानं ताबडतोब आपल्या या तलावामध्ये पाणी सोडावं उजनीचं आम्हाला उपोषण चालू केलं आहे। जोपर्यंत उजनीचे आपल्या हक्काचे पाणी धुबधुबी प्रकल्पामध्ये येत नाही तोपर्यंत आम्हाला उपोषण हे चालूच राहणार आहे। आणि सर्व शेतकरी बंधू, पंचक्रोशीतले सर्व शेतकरी बंधू यांनी सगळ्यांनी एकजूट झालेला आहे। त्यामुळे शासनाने चांगला गंभीर रीतीने विचार करून आमच्या शिरवळ धुबधुबी प्रकल्पामध्ये लवकरात लवकर पाणी सोडून शेतकऱ्याची समस्या व जनावरांची, काही गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद झालेली आहे। त्यामुळे धुबधुबीमध्ये पाणी आल्यानंतर या 22 गावाला पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे।